मित्रांनो नमस्कार, मी शालिग्राम ठाकरे. गाव बदलतोय, गावाचा खरा आवाज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमाने आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत श्रीरामपूरमध्ये काहीतरी खास घडतंय. गाव बदलतंय आणि त्या बदलणाऱ्या गावाची साक्षी आहे प्रसिद्ध अभिनेत्री सोनालीताई कुलकर्णी. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत श्रीरामपूर ग्रामपंचायत येथे कार्यक्रम संपन्न होत आहे. तर आज आपण इथं बघणार आहोत. गावात उत्साह, सोनालीताईंच्या वाट पाहण्यासाठी ग्रामस्थ सज्ज. ही केवळ वाट पाहणं नाही, हा सन्मान आहे. मित्रांनो, गाव बदलतोय, सोनालीताई येत आहे. ताईंचं नुकतंच आगमन झालेलं आहे, पाहू शकतात आपण. सोनालीताईंसाठी संपूर्ण गाव आज एकवटलं आहे. मित्रांनो बघा, आपण इथं पाहू शकतो की गावातील माननीय सरपंच तसेच सन्माननीय सर्व सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामस्थ हे वाट पाहत आहेत. ताईंचे आता आगमन होत आहे. मित्रांनो पाहू शकतात आपण की आपले वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्फत ताईंचे स्वागत झालेलं आहे. त्याचप्रमाणे गावातील सरपंच तसेच ग्रामस्थ यांच्या वतीने ताईंचे स्वागत करण्यात येत आहे. मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या लेझिम नृत्यातून साकारलं भव्य स्वागत. परंपरेचा ठेका झांबर नृत्यातून साकारला. मित्रांनो, खूप चांगल्या पद्धतीने इथं स्वागत होत आहे. पिढ्यानपिढ्यांची परंपरा मोर नृत्यातून जिवंत झाली आदिवासी संस्कृती. गावाच्या मातीचा अभिमान नंदीबैल नृत्य. असं नृत्य तुम्ही कधी पाहिलं नसेल. मित्रांनो, हा खेळ नाही, ही परंपरेची ताकद आहे. नंदीबैल नृत्य म्हणजे केवळ नृत्य नाही, तो शेतकरी संस्कृतीचा अभिमान आहे. ग्रामीण संस्कृतीची ओळख. नंदीबैल नृत्य हे गावाच्या परंपरा, श्रम आणि मातीशी असलेले नाते दर्शवते. तर मित्रांनो, आपण पाहत आहोत की परंपरेच्या वाटेवरून ताईंनी केला गावात प्रवेश. गावाच्या मातीचा सन्मान. बैलगाडीवरून ताईंचे ऐतिहासिक स्वागत. तर मित्रांनो, पाहत आहोत आपण संस्कृती आणि परंपरा आणि सन्मान एकत्रच.
डोक्यावर शिबली धरून आदिवासी ठेक्याचा जल्लोष. मित्रांनो, डोक्यावर शिबली, पायात ठेका आणि सोनालीताई कुलकर्णी यांनी आदिवासी संस्कृतीच्या, आदिवासी शिबली नृत्याचा घेतला एक नवीन अनुभव. मित्रांनो, ही फक्त पाहणी नाही तर सोनालीताई यांनी विद्यार्थ्यांसोबत लेझिम नृत्यात सुद्धा जल्लोष केलेला आहे. तर आपण पाहत आहोत की किती चांगल्या पद्धतीने त्यांनी एक नृत्य विद्यार्थ्यांसोबत करताना दिसत आहेत. मित्रांनो, आपण पाहत आहोत की नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी सुद्धा या कार्यक्रमाचा चांगला आनंद घेतलेला आहे. चांगलं गाव आहे आणि चांगलं त्यांनी नियोजन सुद्धा केलेलं आहे. मला 100% वाटेल की तुम्हाला चांगला वाटणार. नमस्ते मॅडम, आपलं नंदुरबार जिल्ह्यात खूप खूप स्वागत आहे आणि आपण श्रीरामपूर ग्रामपंचायतमध्ये आलात. खूप आनंदाची गोष्टी आहे आणि नंदुरबार जिल्ह्यात खूप आनंद होता 2-3 दिवसापासून की आपण इथे येत आहात आणि मला 100% वाटते की आपल्याला खूप छान वाटेल नंदुरबारमध्ये व्हिजिट करून. आपला काय एक्सपिरियन्स राहिला? फार सुंदर. मला आता असं कळलंय की हे शेवटचं गाव आहे नंदुरबार जिल्ह्याचं. इथून पुढे गुजरात बॉर्डर आहे आणि या गावामध्ये अजूनही आदिवासी संस्कृती जपलेली आहे, टिकलेली आहे. ती आता मला अनुभव उद्घाटन करतो आहोत. तर मला ह्याच्याबद्दल सांगा. यांनी ग्रामपंचायतीने मागच्या 2-3 महिन्यापासून, जेव्हापासून आपला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात आला तेव्हापासून यांनी खूप चांगले नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. त्याच्यामध्ये एक सोलरचं यांनी सगळे जे शासकीय बिल्डिंग्स आहेत ते लावलेले आहेत. उदाहरणार्थ ग्रामपंचायती कार्यालयात, अंगणवाडी, शाळा असे वेगळे ठिकाणी सुद्धा लावले आहेत. आणि आपण पुढे बघू की आणि जिम सुद्धा तयार केलेला आहे. तर मला वाटते की पहिल्यांदा एक इतका मोठा व्यायामशाळा कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये उभा आहेत आणि सोबतच स्वच्छतामध्ये आणि पाणी पुरवठ्यामध्ये सुद्धा खूप चांगलं काम आहे त्यांचा. तर आपण बघूया. मुली देखील पोलीस भरतीसाठी तयारी करतायत आणि मला असं वाटतंय मुलगी शिकली तर प्रगती झाली.
डिजिटल स्क्रीन याचं आपण उद्घाटन करणार आहोत. हे जे स्क्रीन आहे हे आंतरराष्ट्रीय स्कूल्समध्ये जे बघायला मिळतं त्या दर्जेचं आहे आणि मी असं ऐकलंय की नंदुरबार जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच आहे कारण हे अत्यंत ॲडव्हान्स स्क्रीन आहे. आपण आधी उद्घाटन करूया. तुम्ही याच्यावर लिहू पण शकता. या स्क्रीनमध्ये इंटरॅक्टिव्ह पद्धतीने एज्युकेशन दिलं जाऊ शकतं. जी मुलं आज शाळेत नाहीये, सुट्टी घेतली आहे, घरी आहे, ते घरी बसून या स्क्रीनवरनं अभ्यास करू शकता. म्हणजे आपल्या काळात आपण खडूने बोर्डवरती लिहायचो, पुसायचो आणि शाळा फुटली की मग काय शिकवलं गेलं याची चिंता असायची. पण आज गावागावांमध्ये आपल्याला डिजिटलायझेशन झालेलं दिसतंय आणि ही कमाल या अभियानांतर्गत होते. मुलांनो, तर कसं लिहितात त्याच्यावर मला दाखवते. हा, तुझं नाव लिहितेस का इकडे मस्त असं मोठं. हा, सरपंच साहेबांची मुलगी आहे ना. तरी शेवटी फक्त मी तुमच्या सगळ्यांसाठी एवढंच करू शकते. धन्यवाद आणि तुम्ही शिकले सुंदर मोनिका यशवंत. मित्रांनो, ही रांगोळी नाही, जणू काय हुबेहूब सोनाली ताई आहेत. कलाकार मयुरी गायकवाड यांनी साकारली जिवंत रांगोळी. रंगातून ओळख निर्माण करणारी मयुरी गायकवाड. ह्याच त्या मयुरी गायकवाड की ज्यांच्या रांगोळीमुळे सर्व लोक थक्क झाले होते. तू काढलीस किती छान. मॅडम असं काढायला पण फार अडचणीत काढली आम्ही कारण एवढा बोर्ड क्लासरूममध्ये चिमणी सांभाळणं सगळं सांभाळणं म्हणजे अगदी जीवाचं रान केलंय. पंचायतीचं बाजूचं फिल्टर प्लॅन आहे, तिथे मोठा दरवाजा होता डोर, त्याच्यातून हे पास होतं आणि हे 6-7 लोकांनी एकदम सांभाळून घेऊन इथपर्यंत आणले. म्हटलं एक सरप्राईज आहे तेवढं. एक तुम्ही असताना आणि रांगोळी सोबत एक फोटो झाला पाहिजे म्हणजे चालेल. आपण इथे 10 मिनिटाचंच झालं. 2 दिवस असं. महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायत श्रीरामपूर तालुका जिल्हा नांदेड श्रीरामपूर तालुक्यातील नंदुरबार या ग्रामपंचायतीने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची भेट जागर बदलाचा महाराष्ट्राचा ग्रामपंचायत श्रीरामपूर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या निमित्ताने सोनाली कुलकर्णी यांचा भेटीचा हा कार्यक्रम आपल्याला प्रेरणा देण्यासाठी आपला मनोबल व्यक्त करण्यासाठी
आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून सर्व मान्यवरांचं स्वागत करू. स्वागत सुरू करूया. प्रदर्शन करण्यासाठी माननीय सोनाली कुलकर्णी मराठवाडी सिने अभिनेत्री सुप्रसिद्ध सिने तारका नटरंग चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण देशाला माहीत असलेली सोनाली कुलकर्णी आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. मी माननीय सोनाली कुलकर्णी यांना विनंती करतो आपण ग्रामपंचायतीच्या वतीनं स्वागत स्वीकारावं. लोकनियुक्त सरपंच श्री यशवंत सोमन गांगुर्डे यांना मी नम्र विनंती करतो आपण माननीय श्री देवरेसाहेब व्हिडिओ नवापूर, माननीय श्री किरवेसाहेब व्हिडिओ नवोदा, त्यासोबतच माननीय पवार साहेब आपल्या सर्वांचं सप्तसुमनांनी मनपूर्वक हार्दिक स्वागत. माननीय एस.सी. पाटील साहेब यांचं देखील कार्यक्रमात मनपूर्वक हार्दिक स्वागत. या रोजी आपण श्रीरामपूर या ग्रामपंचायत मध्ये बसलेलो आहोत आणि मी सर्वात पूर्वी इथे उपस्थित असलेले सोनाली कुलकर्णी मॅडम यांचं खूप खूप स्वागत करतो. नंदुरबार जिल्ह्यात मॅडम 3 ग्रामपंचायतीमध्ये भेट देणार आहेत आणि आपलं जो अभियान आपण राबवतोय मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, याच्यामध्ये शासनाकडनं खास करून सेलिब्रिटी ऍक्टर ऍक्ट्रेसेस यांना वेगळे वेगळे जिल्ह्यात पाठवलेला होता जेणेकरून आपला जनजागृती तर होईल पण
जिल्ह्यामध्ये कशा या अभियानाबद्दल माहिती पसरण्यात येईल, कशा लोकांचा सहभाग वाढवता येईल आणि कशा जास्तीत जास्त प्रमाणे आपला सगळ्यांना मोटिवेट करता येईल या उद्देशाने पाठवलेला आहे. तर मॅडम आणि त्यांची पूर्ण टीमचा मी नंदुरबार जिल्ह्यात, नंदुरबार तालुक्यात आणि श्रीरामपूर ग्रामपंचायतीमध्ये स्वागत करतो. तसेच तिथे उपस्थित असलेले सर्व मंचावरील अधिकारी सगळ्यांना मी स्वागत करतो आणि खास करून आवर्जून उपस्थित असलेले इतके ग्रामस्थ, आपले ग्रामपंचायतीचे निवासी सगळ्यांना मी खूप खूप स्वागत करतो आणि अभिनंदन करतो की इतका चांगला कार्यक्रम आपण आज इथे राबवलेला आहे. आपले नंदुरबारची शान इथे वाटते आणि पूर्ण महाराष्ट्र राज्यात माहिती पडेल की नंदुरबार मध्ये इतका चांगला श्रीरामपूर म्हणून ग्रामपंचायती आहेत जिथे इतके चांगले प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम ते करतात. आणि माझी ही तिसरी विजिट आहे मागच्या 2-3 महिन्यामध्ये आणि प्रत्येकदा जेव्हा मी येतो तेव्हा मला काहीतरी नवीन बघायला इथे भेटतात की एक श्रीरामपूर सारखा जे खूप म्हणजे कोपऱ्याचा गाव आपण म्हणू शकतो, इथे असूनही आपण इतके सोलारचे प्रकल्प करतो. हे आपण ग्रामपंचायती कार्यालयात, शाळेत, अंगणवाडी कार्यालयात सगळ्याच ठिकाणी आपण सोलर केलेला आहे जेणेकरून आपला वीजचा दर कमी होईल. सोबत आपण जिम बांधलेला आहे, आपण महिलांसाठी सखी केंद्र उभारलेलं आहे. सोबत आपण प्रत्येक शाळेची घर खोल्यानं डिजिटल केलेलं आहे आणि पुढे जाऊन अजून आपण भरपूर काम करू शकतो आणि भरपूर काम करणार आहोत. तर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतचे सहकार्याने आपल्याला 100% या ग्रामपंचायती अभियानांतर्गत खूप पुढे जाईल. खूप मला 100% खात्री आहे की आपण जिल्हास्तरीय, विभागीय स्तरीय, जे शक्य असेल राज्यस्तरीय सुद्धा आपण काहीतरी जिंकूया आणि या ग्रामपंचायतीचा आणि पूर्ण तालुक्यात जिल्ह्याचं नाव खूप पुढे नेऊया, हेच आपली संकल्पना आहे. तर हे सगळे सांगून मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. सर्वांचा खूप कौतुक करतो की इतका चांगला आपण कार्यक्रम राबवत आहोत आणि इतकी चांगला तयारी आज आपण केलेली आहे आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो पुढच्या कालावधीसाठी, जेणेकरून आपण अजून खूप पुढे जाऊया आणि चांगलं काम करूया. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद साहेब. माननीय नमन गोयल साहेबांनी आपल्याला श्रीरामपूर ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच श्री यशवंत सोमन गांगुर्डे यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावा. सन्माननीय व्यासपीठावर बसलेले सर्व माझे अधिकारी आणि महाराष्ट्र राज्याचे सुरंदर अशा मराठी अभिनेत्री सोनालीजी कुलकर्णी आमच्या ग्रामपंचायतीला भेट दिल्याबद्दल आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आज आम्ही मुख्यमंत्री समृद्ध अभियान हे राबवत असताना या ठिकाणी लोकसहभाग खूप महत्वाचा असतो. या लोकसहभागामध्ये आम्हाला तरुण, ग्रामस्थ आणि महिलांचा खूप मोठा सहभाग या ठिकाणी मिळालेला आहे. तसंच पुढचे जे सरपंच होते तेही चांगले काम केलेत आणि मीही या आता नवीन सर्व योजना या ठिकाणी राबवल्या आहेत. तसंच आम्ही या ठिकाणी सोलर युनिट, शाळा डिजिटल, अंगणवाडीचे सर्व खेळणी साहित्य, त्याचे पोषण आहार वगैरे सर्व मी ताईंना विनंती करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी ग्रामपंचायत अधिकारी श्रीरामपूर श्रीमती रुपाली रमेश देवरे मॅडम यांना विनंती करतो आपण थोडक्यात आपल्या कामांविषयीची माहिती या ठिकाणी सादर करावी. कार्यकारी अधिकारी आमचे कुसुमकर साहेब, तसंच आलेल्या अभिनेत्री सोनालीजी कुलकर्णी आज आमच्या ग्रामपंचायत मुख्य समृद्ध अभियानासाठी मार्गदर्शनासाठी व आमच्या प्रचार प्रसिद्धीसाठी ग्रामपंचायतीत आपण उपस्थित झालात म्हणून आमच्या सर्व महिला वर्गांकडून मी स्वागत करते. त्याचबरोबर माझे वृंदावन, माझे आजी पदाधिकारी वर्ग यांचेही स्वागत करते. आणि गाव ग्रामपंचायत श्रीरामपूर आजच्या स्थितीला आमची 1690 लोकसंख्या आहे.
मॅम 98% आदिवासी समाज आहे, कोकणी समाजाचे लोक आहेत, गावात 22 बचत गट आहे, 3 अंगणवाड्या आहेत, 3 अंगणवाड्या डिजिटल आहे, 1 ते 7 वर्ग आहे, तेही 3 डिजिटल आहे. प्रत्येक इमारतीला आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे. त्याचबरोबर प्रत्येक इमारतीला सोलरने कनेक्ट केलेलं आहे. म्हणजे आमच्या शासकीय सगळ्या इमारती मीटर मुक्त आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचं वीज बिल भरत नाही. तशाचप्रमाणे गावात आम्ही स्ट्रीट लाईट, सोलर, हायमस्ट अशा बसवलेल्या आहेत, जेणेकरून आमचे पोलवरचे साधे लाईट बंद आहेत. सगळे सोलर लाईट केलेले आहेत. अपारंपरिक ऊर्जेवर लक्ष देऊन सोलर आणि गावात 17 बायोगॅस आहे, जे 4 वर्षापासून कंटिन्यू चालू आहे. त्याचबरोबर आमच्या गावात कुठलेही सांडपाणी रस्त्यावर दिसत नाही. गावाचं 80% पाणी ग्रे वॉटर ट्रीटमेंटने कनेक्ट केलेलं आहे. ते वॉटर ट्रीटमेंट झाल्यानंतर त्याच्यावर परत बागा गावातील सगळ्या ग्रामस्थांनी बोलवलेल्या आहेत, कुटुंबांनी बनवलेल्या आहेत. त्याच्यात युवक युवतींसाठी व्यायाम, जिमची शाळा, परत सखी प्रेरणा भवन असे विविध प्रकारचे केलेले आहेत. आजपर्यंत मी हे सगळं माझ्या गावातले ग्रामस्थ यांच्या सहमतीने आणि यांच्या सहभागाने आम्ही इथेपर्यंत पोहोचलो आहे. आम्ही संध्याकाळी विभाग अभियानात पण राज्यात पर्यंत गेलेलो होतो, पण विभागात थांबून आम्हाला द्वितीय आणि तृतीय आणि सांडपाणी व्यवस्थापनाचा विशेष पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर आम्ही आज या सगळ्या तुमच्या समक्ष सगळ्या ग्रामस्थांसमोर मी एक अशी ग्वाही करते की आमचंही मुख्यमंत्री अभियानात आम्ही विभागापर्यंत जाऊन चांगल्या पद्धतीने बक्षीस घ्यावं असे एक ग्वाही देते. धन्यवाद. करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार मंडळी, खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यात पहिले जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करा तुमचं, कारण आज आम्हाला इथे येऊन तुमचं गाव बघा असं सांगण्यात जेव्हा येतं तेव्हा त्याचं श्रेय तुम्हाला जातं की तुम्ही असं गाव तुमचं बनवलं आहे, केलं आहे, की लोकांनी येऊन बघावं हे असं आमचं गाव आहे. तर इतकं सुंदर आदर्श गाव निर्माण केल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून कौतुक आणि अभिनंदन. कारण जिल्हा परिषद आहे तुमच्या पाठीशी, शासन आहे, सरकार आहे, सरपंच आहेत, सगळेच आहेत, पण लोक चळवळीशिवाय, लोक सहभागाशिवाय हे शक्य नाहीये. त्यामुळे तुमच्या सहभागाने, तुमच्या चळवळीने, तुमच्या मेहनतीने, तुमच्या सगळ्यांच्या जिद्दीने आज तुम्ही हे करून दाखवलेलं आहे. आणि यासाठी अर्थातच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान याचेही आपण आभार मानले पाहिजे, कारण ही एक संधी आहे, हे एक उपक्रम आहे ज्याच्या निमित्ताने तुम्ही इतक्या मोठ्या स्पर्धेचा भाग होऊ शकता. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन उपक्रम अजून जोशाने आणि उत्साह, शाळा असेल, आपली सखी प्रेरणा विभागातलं हे पहिलं असं गाव आहे जिथे तुम्ही सखी प्रेरणा भवन अशा एका नाविन्यपूर्ण पण अत्यंत गरजेच्या एका कम्युनिटीची सुरुवात केली आहे. आणि मला असं वाटतं या निमित्ताने आपल्या सगळ्या गावातल्या महिला मुली या नक्कीच सशक्त होतील. त्याचबरोबरीने डिजिटलायझेशन हे अंगणवाडीचं असू दे, शाळेचं असू दे, आणि संपूर्ण गावामध्ये फक्त आणि फक्त सौर ऊर्जेवरती तुम्ही सगळ्या सौर ऊर्जेवर आहेत. केवढी मोठी गोष्ट आहे. मला असं वाटतं शहरांनी शिकावं तुमच्या गावाकडून. सरपंच तुमचे खूप मनापासून आभार. आपले सीईओ सर आता एका मीटिंगसाठी गेलेत पण त्याचे आभार. डेप्युटी सीईओ तुमचे आभार. खूप खूपच नाही तर इथून पुढे अशाच हे विकास काम सुरू ठेवा. स्पर्धेमध्ये, विभागामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये आणि मग राज्यस्तरावर देखील तुम्हाला नंबर लागो अशा मी तुम्हाला शुभेच्छा देते. 5 कोटीचं बक्षीस तुम्हाला मिळेल अशा शुभेच्छा देते. नक्कीच हे असं जोरदार काम जे तुम्ही करता चालू असताना, म्हणजे डिजिटलायझेशन असेल, औद्योगिकरण असेल, विकास काम असेल, हे सगळं चालू असताना तुमची संस्कृती मात्र कुठेही ती दुरावलेली नाहीये, ती टिकून ठेवली आहे, ती जपलेली आहे. तुमच्या कलागुणांमधनं, तुमच्या पेहरावामधनं, तुमच्या खाद्य संस्कृतीमधनं ही जपलेली आहे आणि ती टिकवलेली आहे. त्याचं विशेष कौतुक. या नंदुरबार जिल्ह्याचं शेवटचं गाव, महाराष्ट्र बॉर्डरवरचं शेवटचं गाव म्हटलं तरीही तुम्ही त्या शेवटच्या गावात लोकांना येण्यासाठी प्रवृत्त करता आहात की या आमची संस्कृती बघा, या आमचं विकास काम बघा, या आमचं गाव बघा. खूप खूप अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा.
आणि आपले मुख्यमंत्री साहेब, आपले ग्रामविकास आणि पंचायत राज के मंत्री असतील, राज्यमंत्री असतील, त्यांचे देखील मनापासून आभार की त्यांनी आम्हाला या सेलिब्रिटी लोकांना, पब्लिक फिगर लोकांना, आमच्यासारखी कलाकारांना तुमच्यापर्यंत पोहोचण्याची आणि तुमचं हे काम बघण्याची. धन्यवाद. माननीय सोनालीजी कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून आपल्या गावाच्या कामाची तारीफ देखील त्यांनी केली आणि आपण ज्या संस्कृतीला जोपासतो आहोत त्या संस्कृतीचं देखील कौतुक केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळतो आहोत. उपस्थित सर्व मान्यवरांचं मी ग्रामपंचायत आपलं देखील मी मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम